in Rathod classes. Today we are going to learn about the disaster management, general science, class 6th. It is the fourth lesson, disaster management. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे एखाद्या वेळेस जर आपत्ती आली तर त्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आपण कुठले कुठले नियोजन करतो, त्या नियोजनाला आपण म्हणतो आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. मग आपल्याला अगोदर पाहावं लागेल डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती म्हणजे नेमकं काय. तर आपत्ती म्हणजे जर पाहायला गेलं आपण तर सोप्या भाषेमध्ये आपल्याला पुस्तकात व्याख्या दिलेली आहे पेज नंबर 26 वरती. अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ अ नेशन ऑर सोसायटी इज कॉल्ड डिझास्टर. अचानक अनपेक्षित घडलेली अशी घटना ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, आपल्या प्रॉपर्टीचं नुकसान होतं, सोशल आस्पेक्टचं नुकसान होतं आणि त्याचबरोबर आपल्या सोसायटीचं आणि आपल्या देशाचं मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते, याला मला म्हणायचं डिझास्टर, याला म्हणायचं आपण आपत्ती. बघा या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेली आहेत. तर ही चित्र कशाची आहेत? तर पहिलं चित्र आहे अर्थक्वेकचं. बघा हे चित्र आपण पाहतोय, हे काय आहे? अर्थक्वेक. मग अर्थक्वेक म्हणजे काय? अर्थक्वेक म्हणजे भूकंप. भूकंप कशाला म्हणतात हे आपण पुढे पाहणार आहोत. पुढचं चित्र काय आहे? हा आहे दुष्काळ. दुष्काळ म्हणजे काय? ड्राफ्ट. ड्राउट म्हणजे दुष्काळ. आता हे तिसरं चित्र कुठलं आहे? तर हे चित्र आहे हेवी रेन. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्याला आपण म्हणतो हेवी रेन. पुढचं चित्र आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर म्हणजे काय? जंगलात लागलेली आग. पुढचं चित्र आहे याला आपण म्हणतो वावटळ. याला आपण म्हणतो मोठ्या प्रमाणात पडलेला वारा, किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू शकतो स्ट्रोम. स्ट्रोम म्हणजे हेवी विंड. हेवी विंड. आणि हे पुढचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतं ते आहे वल्कायनो. वल्कायनो म्हणजे लावा. काय होतं? मोठ्या प्रमाणामध्ये जे ऊर्जा आहे पृथ्वीच्या भूतलामध्ये, जी मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे ती काय होते, काही ॲक्सिडेंटमुळे त्या पृथ्वीच्या बाहेर फेकली जाते, त्याला म्हणायचं वल्कायनो, लावा. त्यातून बाहेर काय पडतो? लावारच बाहेर पडतो आणि तो खूप उष्ण असतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे अर्थक्वेक, ड्रॉप, रेन, फायर, स्ट्रॉम आणि वल्कायनो ही चित्र आपल्याला दिलेली आहेत. पुढे आपल्याला प्रश्न विचारला बघा आणखीन एक. व्हॉट वूड यू हॅव डन इन धिस सिच्युएशन? जर अशी सिच्युएशन घडली तर तुम्ही काय कराल? हिअर पहिल्यांदा अर्थक्वेकच्या विषयी आपण जर पाहिलं तर व्हॉट वी डू, वी क्राऊड फर्स्ट. क्राऊड म्हणण्याविषयी आपण गोंधळ नाही करायचा, तर मोठमोठ्याने आवाज करायचा आणि सुरक्षित ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं. मग सुरक्षित ठिकाणी म्हणजे कसे? ओपन प्लेस. ओपन प्लेस म्हणजे उघड्या जागेवर आपण जायचं, ज्या ठिकाणी मोठमोठ्या बिल्डिंग्स नसतील किंवा बिल्डिंगच्या आधारे कुठं नसणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला कुठला धोका असणार नाही. आणि मोठ्यानं आवाज करायचा आणि शासनाने जे निर्बंध दिलेले आहेत, शासनाने व्हॉटेवर इन्स्ट्रक्शन्स आर प्रोव्हाइडेड बाय गव्हर्नमेंट थ्रू डिफरंट काइंड्स ऑफ मीडिया वी कॅन फॉलो.
शासनाकडून जे काही निर्बंध, शासनाकडून जे काही सूचना आपल्याला विविध माध्यमातून दिल्या जातील त्या फॉलो करणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. पुढचं आहे ड्रॉफ्ट. ड्रॉफ्ट म्हणजे काय? दुष्काळ. दुष्काळ आपण कशाला म्हणतो हे आपल्याला माहिती आहे. ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो त्या ठिकाणी दुष्काळ होतो. दुष्काळ 2 प्रकारचे असतात, ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ. तर कोरड्या दुष्काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? तर आपण त्या ठिकाणी अन्नधान्य आणि पाण्याचा जपून वापर केला पाहिजे. पुढचं आहे इथं काय केलं पाहिजे आपण? या ठिकाणी सुद्धा आपण शासनाने दिलेल्या द इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइडेड बाय अँड सोसायटी और आवर गव्हर्नमेंट शुड बी फॉलोड अँड प्लेस आवर सेल्फ विथ अ सोसायटी इन अ सेफ प्लेस. म्हणजे सुरक्षित ठिकाणी आपल्याला स्थलांतर करायचं आहे. म्हणजे आता या ठिकाणी आपण म्हणलं फॉरेस्ट फायर, या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं पाहिजे? लोकांना सूचना केली पाहिजे आणि सुरक्षित ठिकाणी आपण गेलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आपण सुरक्षित ठिकाणी गेलं पाहिजे. या ठिकाणी सुद्धा आपण शासनाचे नियम पाळले पाहिजेत आणि आपण सुरक्षित ठिकाणी आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. हे आपण या ठिकाणी केलं पाहिजे. हॅव यू एक्सपिरियन्स सच अ सिच्युएशन युअर सेल्फ? आता बघा, हे सिच्युएशन तुम्ही एक्सपिरियन्स केलेले आहेत का? अशा प्रकारचं कुठलाही सिच्युएशन जर आपण एक्सपिरियन्स केला असेल तर या ठिकाणी आपला अनुभव आपण आपल्या भाषेमध्ये मांडू शकतो. तर जर एक सिच्युएशन आपण सांगितलं झालं तर आपल्याकडं सांगली या ठिकाणी मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये फ्लड आला होता, हो नाही? सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला सोलापूरच्या लगतचा जो जिल्हा आहे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये फ्लड आला होता. आपण ते पाहिलं होतं. किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फ्लड आला होता ते आपण पाहिलं, बातम्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे असे एक्सपिरियन्स कुठले असतील तर आपण ते पाहू शकतो. वाय डू दीज इव्हेंट्स ऑकर? बघा, हे इव्हेंट्स जे आहेत, अर्थक्वेक असेल, डॉफ असेल, हेवी रेन असेल, फॉरेस्ट फायर असेल किंवा स्ट्रोम असेल किंवा व्होल्कॅनो असेल, हे जे इव्हेंट्स आहेत ते का होतात? तर हे इव्हेंट होतात निसर्गामुळे किंवा मानव निर्मितीमुळे. ज्यावेळेस मोठा असा प्रलय होतो, कुठलाही मोठा असा घटना घडते, त्यामध्ये काय असतात? 2 कारणे असतात. देर आर 2 मेजर थिंग्स और disasters are there. That disasters are divided into 2 types, that are natural disasters आणि man-made disasters. मानव निर्मित डिझास्टर आणि नैसर्गिक डिझास्टर असे 2 भाग पडतात. आणि हे इव्हेंट त्यामुळे नैसर्गिकरित्याही घडतात आणि मानवांच्या चुकांमुळे सुद्धा हे डिझास्टर्स घडू शकतात. हे बघा, आपण इथं बघतो डिझास्टर काही आपण पाहिलेत का? डिझास्टर बघा इथं जाईल आपल्याला, जर कुणी असेल तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय. In 1993, many peoples died due to the earthquake at a Killari in a Latur district. बघा, 1993 मध्ये लातूर या ठिकाणी अर्थक्वेक झाला होता महाराष्ट्रामध्ये. त्या ठिकाणी अनेक लोक मृत पावली होती. कधी? 1993 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्येच काय झालं होतं की लातूर येथे मोठ्या प्रमाणामध्ये अर्थक्वेक झाला होता आणि त्या अर्थक्वेकमध्ये किल्लारी या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक मृत पावली होती. इवन टुडे पीपल ऑफ मुंबई shudder at the memory of July 2005 when many people had lost their lives in the delay caused by heavy rain. बघा, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये आपण पाहिलं होतं मोठ्या प्रमाणात पाऊस आला होता आणि त्यामुळे काय झालं? रस्त्यावर पाणी साचलं गेलं आणि त्या पाण्यामुळे पुरासारखी परिस्थिती झाली आणि त्या पुराच्या परिस्थितीप्रमाणे अनेक लोक त्या ठिकाणी मृत पावली होती. हे आपण ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं असेल किंवा आपण न्यूजमध्ये सुद्धा ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. हे बघा, इन जुलै 2014 होल विलेज ऑफ मालीन, बघा पुण्यापाशी एक छोटंसं गाव आहे, मालीन नावाचं एक गाव आहे, ते एका
डोंगराच्या पायथ्याशी ते वसलेलं होतं आणि काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला. In July 2014, the whole village of Malin in a Ambegaon taluka of Pune district was destroyed in a matter of minute due to the landslide. Landslide म्हणजे काय, जमीन धसणे. जमीन धसण्यामुळे जुलै 2014 मध्ये माळीन नावाचं जे गाव होतं, काही क्षणामध्येच काय झालं, ते जमिनीमध्ये गाडलं गेलं. गाव क्षणार्धामध्ये नामशेष झालं. काय झालं, लँडस्लिप म्हणजे काय आता, किंवा लँडस्लाईड म्हणजे काय, तर जमीन धसणे, जमीन घसरणे, जमीन सरकणे. त्यामुळे काय होतं, जमीन या ठिकाणी हे गाव जमीन धसल्यामुळे वरची जी माती आहे, डोंगरावरची जी जमीन आहे ती गावावर येऊन पडली आणि गाव काय झाला, बरीड झाला. मध्ये गाव त्यामध्ये पुरला गेला आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी, वित्तहानी झाली. In 19 November 2015, many people died due to the flooding caused by heavy rain in Tamil Nadu. बघा, तामिळनाडूमध्ये सुद्धा घटना घडली होती 2015 मध्ये. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी आणि मनुष्यहानी झालेली होती. ही आपल्याला माहिती आहे. आपण हे वृत्तपत्रामार्फत किंवा आपल्या वडिलांमार्फत आपण शिकलेलो आहोत, ऐकलेलो आहोत. तर बघा इथं काय म्हटलं आपल्याला, आता आपण पाहिलं व्हॉट इज डिझास्टर. जस्ट बिफोर वी हॅड लर्न अबाउट व्हॉट इज डिझास्टर, अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ. सडन इव्हेंट, अचानक घडलेली घटना, ज्यामुळे काय होतं, लार्ज स्केल डॅमेज ऑफ लाईफ, मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी होते, प्रॉपर्टीची हानी होते, सोशल ॲस्पेक्टची हानी होते आणि नॅशनल ऑर सोसायटी इज कॉल्ड एज अ डिझास्टर. आपण पाहिलं, यू यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट डिझास्टर कॅन ऑकर इन अ स्कूल ऑर ऑन द वे ऑफ स्कूल. बघा एक प्रश्न आपल्याला विचारला येतं की आपण शाळेला जात असताना कुठल्या प्रकारचं डिझास्टर होऊ शकतं, किंवा शाळेमध्ये कुठल्या प्रकारचं डिझास्टर होऊ शकतं. तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. आपण ॲटोने चाललेलो आहोत किंवा आपल्या स्कूल बसने चाललेलो आहोत आणि आपल्यासमोर एखादी दुर्घटना, एक ॲक्सिडेंट होतो. ही घटना आपण सरस पाहू शकतो. किंवा आपल्या शाळेमध्ये अचानक काहीतरी शॉर्ट सर्किट झाला, आपण ही अचानक घटना आपण शाळेमध्ये सुद्धा पाहू शकतो. अकॉर्डिंग टू युअर, व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच डिझास्टर्स. मग आपण काय केलं पाहिजे, तर त्यांना जी घटना घडली आहे त्या घटनेमध्ये गोंधळ करण्यापेक्षा त्या लोकांना मदत आपण केली पाहिजे. त्या ठिकाणी आपण इतरांना त्याच्या गोष्टीविषयी आपण कल्पना आपण दिली पाहिजे. इट इज आवर ड्युटी टू सजेस्ट, टू अनाउन्स और टू टेल द अबाउट दॅट इन्सिडंट टू एल्डर वन. ओके, हे बघा, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर. बघा इथं प्रश्न विचारला आपल्याला, हाऊ अँड व्हाय फॉलोइंग डिझास्टर्स आर ऑकर. फ्लड ड्यू टू हेवी रेन. बघा, पूर कशामुळे येतो, मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे. अँड अर्थक्वेक, लाइटनिंग, व्होल्कॅनिक इरप्शन, इटिसरी. फॉरेस्ट फायर कशामुळे होते, मॅनमेड आहे किंवा नॅचरल आहे. इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. रॅम्पंट अँड इरेग्युलर construction, ecological imbalance, terrorism, riot and crimes resulting in a bomb explosion, assault, fire and accident. याच्यामुळे अर्थक्वेक आपल्याला डिझास्टर. हाऊ अँड वाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स आर, हे आपण इथं पाहतोय. बघा,
Classify the following disaster as a man-made or natural: fire, earthquake, leakage of chemical gas, storm, flood, tsunami, bomb explosion, collapse of buildings, and war and forest fire. We can easily differentiate these disasters as a man-made disaster and natural disaster. The fire, आग लागणे, मॅनमेड आहे. नॅचरल, अर्थक्वेक, कशामुळे होते? आपल्याला माहिती आहे अबंडन्स अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रेझेंट इनसाइड द अर्थ अँड व्हेन दॅट एनर्जी इज इम्बॅलन्स्ड ड्यू टू मॅनमेड कंडिशन्स ऑर नॅचरल कंडिशन्स, अर्थक्वेक इज ऑकर. अशा प्रकारे आपण सांगू शकतो. फायर आहे, अर्थक्वेक आहे, लिकेज ऑफ केमिकल्स गॅसेस मॅनमेड आहे, फ्लड नॅचरल, स्ट्रोम नॅचरल, बॉम्ब एक्सप्लोजन नॅचरल, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग नॅचरल, वॉर नॅचरल. असं होईल का? नाही होणार. मग काय होईल? तर मी तुम्हाला सांगतो इथं मॅनमेड कुठले कुठले आहेत तिथं आता? फायर मॅनमेड, लिकेज ऑफ केमिकल और गॅसेस मॅनमेड, बॉम्ब एक्सप्लोजन man-made, collapse of building man-made, or war man-made, forest fire man-made. These are the examples of man-made disasters. मग नॅचरल कुठले कुठले आहेत? फॉरेस्ट फायर इज अ डिझास्टर, आयदर इट इज मॅनमेड और नॅचरल, दोन्हीकडे होऊ शकतं. फ्लड, स्ट्रोम, अर्थक्वेक हे आहेत नॅचरल आणि मॅनमेड आपण सांगू शकतो. आता आपण पाहिलं बघा, डिझास्टर्स आर ऑफ टू मेन काइंड्स. डिझास्टर किती प्रकारचे आहेत? दोन प्रकारचे आहेत. कुठले कुठले आहेत? तर बघा, पहिला आहे अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय? भूकंप. भूकंप म्हणजे काय? तर मूवमेंट इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी अँड दिस कॉज seismic waves leading to the movement of earth's surface like tremor, shaking, cracking up, etc. And such vibration of quaking in the earth's crust is known as earthquake. And it is believed that besides other causes, man-made causes like mining and construction of big dam can also lead to the earthquake. बघा, अर्थक्वेक आपण काय म्हणलं? नॅचरल, परंतु ह्याला मानव निर्मित सुद्धा आपण म्हणू शकतो. बघा, मुवमेंट आता आपण पाहतो एखाद्या भांड्यामध्ये आपण यासाठी आपण एक प्रयोग पाहू शकतो. एखाद्या पातेल्यामध्ये आपण काय करायचं? अर्ध पातेलं, एक पातेलं पाणी ठेवायचं आणि त्या पाण्याला उष्णता द्यायची, ते उकळू द्यायचं आणि त्याच्यावर एखादा छोटासा म्हणजे त्या भांड्यावर एखादं काय ठेवायचं? प्लेट ठेवायची आणि ज्यावेळेस पाणी उकळतं त्यावेळेस ती प्लेट आपल्याला व्हायब्रेट करताना आपल्याला पाहायला मिळते. पाहू शकतो ना आपण? ते पाहू शकतो. तशाप्रमाणे आता त्या प्लेटला व्हायब्रेट होण्यासाठी ऊर्जा कुठून मिळाली? ते पाणी गरम झालं, पाण्यापासून वाफ झाली, वाफेच्या प्रेशरने ती प्लेट काय झाली? व्हायब्रेट झाली. तसं पृथ्वीच्या भूगर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा काय होते? ज्यावेळेस इम्बॅलन्स होते, ज्यावेळेस ती ऊर्जा जास्त होते त्यावेळेस काय होतं? पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो? ट्रिम व्हायला लागतो. काय लागतो? ट्रिम म्हणजे मला आपल्याला माहिती आहे, आपण मोबाईल आपण व्हायब्रेशन मोडवर ठेवला तर तो व्हायब्रेशन मोड काय होतो? व्हायब्रेट होतो. म्हणजे काय होतो? ट्रिम होतो. अशा प्रकारे पृथ्वी शेक होते, पृथ्वी कंप पावते, त्याला आपण म्हणायचं भूकंप, त्याला म्हणायचं अर्थक्वेक. अँड सच व्हायब्रेशन्स ऑर क्विकिंग इन द अर्थ्स क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. आपण पाहिलं, इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड्स ऑफ कॉजेस मॅनमेड कॉज लाईक मायनिंग. बघा,
मायनिंग म्हणजे उत्खननामुळे किंवा मोठमोठ्या डॅम बांधण्यामुळे सुद्धा पृथ्वीचा जो दाब आहे तो कमी जास्त होतो आणि याच्यामुळे काय होतं, भूकंप होण्यासाठी आपण कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे अर्थक्वेकला आपण आपल्या चुकांमुळे सुद्धा अर्थक्वेक होऊ शकतो. बघा इफेक्ट ऑफ अर्थक्वेक्स काय असतील मग, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. बघा भूकंप झाला, मोठमोठे बिल्डिंग पडतात, मोठमोठे तलाव फुटली जातात. त्याप्रमाणे डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड. बघा ना, रोडला तडे जातात, रोड खराब होतात आणि रेल्वे ट्रॅक सुद्धा त्यामुळे खराब होतात. म्हणजे रेल्वे ट्रॅकची जी दिशा आहे, जी दशा आहे ती काय होते, बिघडली जाते आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनवर त्याचा परिणाम होतो, रोडवर त्याचा परिणाम होतो. मोठमोठे बिल्डिंग्स पडले जातात आणि त्यामुळे अनेक समस्या येऊ शकतात. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर. बघा भूकंपामुळे काय होऊ शकतं, एखाद्या रिव्हरचं जे फ्लो ऑफ वॉटर आहे त्या फ्लो ऑफ वॉटरचं डायरेक्शन सुद्धा चेंज होऊ शकतं. त्याचबरोबर ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ इज टेकन प्लेस. मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टीचं नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यहानी होऊ शकते. पुढचा घटकला आहे फ्लड. फ्लड म्हणजे काय, पूर. मग हा फ्लड कशामुळे होतो, तर हा जो फ्लड आहे, ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये रेन येते, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो, त्यावेळेस आपल्याला फ्लड कंडिशन पाहायला मिळते. अ फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड इज अ फ्लड. म्हणजे पृथ्वी तलावर प्रत्येक ठिकाणी हा भाग आपल्याला पाहायला मिळतो. फ्रिक्वेंटली ऑकरिंग, नेहमी होणारा भाग. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लो इट्स बँक कॉझिंग अ फ्लड. बघा कायम नेहमी पाऊस पडत राहिला तर काय होतं, त्या ठिकाणचे जे डॅम आहेत, त्या ठिकाणचे जे रिझर्वायर्स आहेत, त्या ठिकाणी जे तलाव आहेत ते काय होतात, पूर्ण क्षमतेने भरतात आणि त्यातून एक्सेस झालेलं जो पाणी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये वाहू लागतं. अँड द वॉटर ड्रेनेज सिस्टम इज अ बिग सिटीज फॉल शॉर्ट वेन देर इज अ हेवी रेनफॉल. मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो त्यावेळेस काय होतं, त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम म्हणजे पाणी वाहून नेण्याची सिस्टीम काय होते, निकामी होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण होते. अँड रिझल्टिंग इन अ चॉकिंग ऑफ अ गटर अँड ड्रेनेज लाईन्स. बघा त्यातील ड्रेनेज लाईन चोकअप होते आणि पाणी साचायला लागतं. अँड वॉटर ओव्हरफ्लो ऑन द रोड अँड सराउंडिंग एरिया अँड इवन इंटर नियरली हाऊसेस. बघा पाण्याला वाटच नाही मिळत, त्यामुळे काय होतं, पाणी साचतं, पाणी थांबतं आणि ते पाणी घरामध्ये सुद्धा शिरायला लागतं. मग ह्याचे इफेक्ट काय आहेत, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड. तर वन बाय वन आपण ते पाहू. चित्र आपल्याला दाखवलं बघा. इफेक्ट्स, ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. बघा त्यामुळे काय होतं, अनेक लोक वाहून जातात, अनेक लोक बुडून मरतात, मृत पावतात. त्यामुळे काय होतं, अनेक जनावरं, अनेक पशुपक्षी त्यामुळे काय होतात, त्यांचे लाईफ ते लॉस करतात. आणि त्याचप्रमाणे शेतीचं, शेतीधान्याचं मोठ्या प्रमाणात लाईव्ह होतं. त्याचबरोबर सॉईल इरोजन, पृष्ठभागावरची जी माती आहे ती माती काय होते, त्याचं इरोजन होतं, त्याला म्हणजे सॉईल इरोजन. डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, आपल्या शेतामध्ये जे उभं पीक आहे ते पीक काय होतं, नष्ट होतं. अँड आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लड like spread of disease and epidemics affecting the health of the people. बघा ज्यावेळेस फ्लड येऊन जातो तात्पुरता तो इफेक्ट होत नाही, तर फ्लड गेल्यानंतर अनेक साथीचे रोग त्या ठिकाणी पसरायला लागतात. इपिडेमिक अफेक्टिंग द हेल्थ ऑफ पीपल, त्या लोकांच्या, जे लोक त्या फ्लड परिस्थितीमध्ये आहेत त्या लोकांना काही साथीचे रोग होण्याची सुद्धा त्यांना भीती असते. म्हणजे फ्लडमध्ये वेगळी भीती, फ्लडमध्ये जीव कसा वाचवायचा, पीक कसं वाचवायची ते मॅनेजमेंट वेगळं, आणि फ्लड होऊन गेल्यानंतर
काही जे आजार आहेत, काही जे साथीचे रोग आहेत त्याचासुद्धा या ठिकाणी प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. पुढचा आहे स्ट्रोम. स्ट्रोम म्हणजे काय? तर स्ट्रोम म्हणजे इट इज फॉर्म ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर. कमी हवेचा दाब आणि उच्च हवेचा दाब ह्या बेल्टमुळे काय होतं, इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंज इन द वेदर रिझल्टिंग इन अ स्ट्रॉंग विंड ऑर स्ट्रोम. कमी किंवा उच्च दाबाचा जो पट्टा तयार होतो वातावरणामध्ये, त्यामुळे काय होतं, वातावरणात बदल होतो आणि त्या बदलाचं रूपांतर मोठ्या प्रमाणाच्या विंडमध्ये किंवा स्ट्रोममध्ये होतं. म्हणजे कमी जास्त हवेच्या दाबामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वादळ निर्माण होऊ शकतं, वादळ निर्माण होतं, त्याला म्हणायचं स्ट्रोम. याचे इफेक्ट काय आहेत? ग्रेट डॅमेज इन द स्ट्रोम अफेक्टेड रिजन. ज्या ठिकाणी स्ट्रोम आलेला आहे त्या ठिकाणी झाडांचं, घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. ट्रिमेंडस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. पशुपक्षी, प्राणी, वनस्पती आणि मनुष्यांच्या जीवितहानी या ठिकाणी होते. डिस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. लाईटचे खांब पडतात आणि त्यामुळे इलेक्ट्रिक सप्लायमध्ये बाधा येते. डिस्रप्शन ऑफ अ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. बघा, कम्युनिकेशनमध्ये आणि आपल्या दळणवळणामध्ये याचा मोठा परिणाम होऊ शकतो, होतो. इट इज अबाउट स्ट्रोम. पुढं आहे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर बघा, चित्र आपल्याला दिलेलं आहे, आपण पाहू शकतो की फॉरेस्ट फायर. फर्स्ट फायर कशाला म्हणायचं? जंगलात लागलेली आग. मग ही मॅनमेड ही असू शकते आणि नॅचरल असू शकते. तर नॅचरल कसं म्हणायचं? ड्यू टू विंड, ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन टू ब्रँचेस ऑफ द प्लांट, some amount of sparking is taken place, and that sparking when fallen on the dried grass, fire is, it is chance to fire, and due to that forest fire is taken place. सो आहे, ज्यावेळेस झाडाच्या फांद्या एकमेकाला घासतील त्यावेळेस काही फ्रिक्शन होऊ शकतं. त्या फ्रिक्शनमधून काही ठिणग्या त्या उडू शकतात आणि त्या ठिणग्या जर आपण वाळलेल्या गवतावर पडल्या तर त्यामुळे फॉरेस्ट फायर होऊ शकतं. It may be chance. The forest fire is an uncontrolled fire in a forest. फॉरेस्ट फायर कोणाला म्हणायचं? जंगलामध्ये अचानकपणे लागलेल्या मोठ्या प्रमाणात आग जी आपल्याला कंट्रोलमध्ये करता येणार नाही. पाश्चर ऑर ग्रासलँड्स ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड कॉज फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. मानवामुळे किंवा नैसर्गिकरित्या तिथं आग लागते आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ती आग पसरते, त्याला म्हणायचं फॉरेस्ट फायर. याचा इफेक्ट काय आहे? ग्रेट डॅमेज टू द नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. बघा, नॅचरल वेल्थ, आपली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, जे जीवाणू आहेत, जे किटाणू आहेत, ज्या वनस्पती आहेत, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. पोल्युशन ऑफ एअर, हवेचं प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धडा व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि जर हा पाठ चांगला वाटला तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.